आहे हो मान मोक्ष दिशेने पाठवायची विनंती असेल. आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद. आपण त्वरित पाठवा. साईबाबी तेजस 11. चला जयेश येतोय. तेजस 11 आपला खेळाडू पाठवा प्लीज, रिक्वेस्ट असेल. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा पंचांचं कार्यरत निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये पंच गंभीर पाटील असेल, अक्षय पाटील, राजू पाटील, प्रकाश पाटील असेल. आज विवेक पाटीलला आपण पाहतोय, हरीशला पाहतोय, अनेक खेळाडू आणि संपूर्णतः ग्रामस्थ, त्यामध्ये आयोजक पियुष म्हात्रे, अनिकेत पाटील, चेतन पाटील, अक्षय पाटील, जितेश पाटील, हरीश पाटील, प्रकाश पाटील. जणू काही संपूर्णतः पाटील कुटुंब आहे की काय. हितेश पाटील असेल, मितेश म्हात्रे असेल, कुमार पाटील असेल, भूपेंद्र पाटील असेल आणि संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ. येस लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. दोन विनर संघ आणि त्यातील ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ एक 40 धावा चेस करून येतोय तो दुसरीकडे 35 धावांचं एक भलं मोठं आव्हान चेस करून आता ही बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा आले, अनेक वेळा धूळ चारली, अनेक वेळेला खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलं. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे NPL आणि NPLच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय. पंच यावेळेला 2 हात हवेत, अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये भर पडली जात आहे. आजच्या दिवसामध्ये ठीक 8 वाजता एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जय साई विरार हे नाव कोण विसरणार. जय साई नारंगीचा संघ एक मोठा स्टार कास्टने भरलेला संघ, सातत्याने आपण पाहायचा तो संघ आज पुन्हा एकदा 40+ हे खेळाडू मैदानामध्ये आपल्याला ठीक 8 वाजता एक्झिबिशन सामना, प्रेक्षणीय सामना, विरोधामध्ये आई एकविरा नारंगीचा संघ 40+ खेळाडू हे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आज संपूर्ण आता आमची टेक्निकल टीम असेल, DBN कॅमेरामॅन जयेश पाटीलला आपण पाहतोय, कार्तिक मांगेला असेल, आमचे टेक्निकल स्कोरर धनंजय पाटीलला आपण पाहतोय, पंच DJ मॅन जिग्नेश्वर, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा NPLच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण गौरव पाटकर होता ज्या ठिकाणी. यस 4 चेंडूंचा खेळ, धावफलकावर आतापर्यंत 5 धावा. मोरिया एक टेक्निकल स्कोरर आपण पाहतोय, मॅन्युअल स्कोरर एक चांगलं काम करत असताना सातत्याने आपण पाहतोय सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 6 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन, ह्या स्पर्धेचं नियोजन. नारंगीची माऊली खऱ्या अर्थाने हे टॉस की बॉस अगदी प्रभावित करणार आहे. आज संपूर्णतः वसई तालुक्याच्या कीर्तीमध्ये आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः वसई तालुकाभर आज NPL आई एकविरा क्रिकेट क्लब संघाची आणि या आयोजनाची चर्चा चालू आहे. आणि या चर्चेला भाग पडलंय ज्या प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारच्या त्या ट्रॉफ्या पाहतोय. असं म्हटलं जातं ना, सात धावा धावफलकावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे नयन कालुष्टे, दुसरीकडे नितेश पाटील. 2 खेळाडूंनी यंदाच्या हंगामध्ये एका वेगळी प्रभावित कामगिरी केली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे नयन कालुष्टे. दुसरीकडे आपण पाहतोय VPL सारखी स्पर्धा एक बळावर स्वतःच्या जोरावर अतिशय प्रभावित खेळ, वसई विरार प्रीमियर लीग VPL आणि त्यानंतर ह्या फलंदाजानं खरं तर एक्सेलेट केले स्वतःला. एक वेगळा कॉन्फिडन्स दुणावलेला असा नयन कालुष्टे आहे. तर दुसरीकडे नितेश पाटील ह्या धाव्यांना रोखण्यासाठी आपण पाहतोय तितकाच मोठा अनुभव असणारा जयेश आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. साईबाबी तेजस 11 हे द्वंद्व बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात आले, अनेक वेळा धूळ चारलेत. परंतु आता कोण, आता सुपर 10च्या दिशेनं कोणता संघ दाखल होणार. कालचा दिवस ज्या प्रकारे राहिला होता, रेहांत दुर्गेश 11चा संघ एक जुना जाणता संघ, एक भला मोठा संघ, एक स्टार कास्ट ह्या स्पर्धेच्या बाहेर आहे. ह्या मैदानाने, ह्या खेळपट्टीने, आउटफील्डनं बरंच काही दाखवलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एक भले मोठं आव्हान, डिफेंड देखील झालं, चेस देखील झालं होतं. परंतु आज पहिल्या 2 सामने ज्या प्रकारे रंगले जातात दुपारच्या सत्रात,
35 धावा 40 धावा आतापर्यंत चेस केल्या जातात आणि तीच सुरुवात करण्याचा प्रयत्न धावेंना कोरा लगावला जातोय. नितेश पाटील हे वादळ लवकरात लवकर थांबवणं तितकंच गरजेचं असेल साईबाबी संघासाठी. बॅटची कडा होती नक्कीच, साहिल होता, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, झेलसाठी जाणं गरजेचं होतं. जयेश थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. 2 to go विवेक यावेळी दर्शवतात. विवेक पाटील पंच आपण सातत्यानं पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक ऑफिशियल पंच म्हणून ह्या खेळाडूला आपण पाहतोय. परंतु आज स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये, नारंगीच्या मैदानामध्ये ग्रामस्थ आहेत स्वतः आणि त्या प्रकारचं संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब संघासाठी ते सहभाग पाहतोय. 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 14 धावा हे धावफलकावर येतात. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला थोडासा फंबल जातोय चेंडू अगदी सीमारेखा पार. 4 धावा 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 18 धावा धावफलकावर. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. डीजे वाद्यक देखील हा माझा From Maybury, New York, Fit Me Mac and Paulus Foundation, 21 shades that fit 100% Indian skin tones. आयोजन नियोजन गुलाबी वातावरण आणि हा गुलाबी रंग कोणाचा आहे तर गुलाबी रंग हा आई एकविरा मातेचा आहे आणि तो रंग आज अक्षरशः मैदानामध्ये उधळत असताना आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 18 धावा धावफलकावर. साहिल आहे पहिला चेंडू कमबॅक करून दिला. खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी धन्यवाद डीजे नवीन फलंदाज करण गवळी बाबू येतोय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी ज्याच्या खांद्यावर आपण पाहतोय त्या प्रकारचा खेळ देखील राहिला होता. 40 धाव्यांचं आव्हान, 12 चेंडू 24 धाव्यांची कफलातून खेळी आणि हे मैदान खरं तर ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, वेगवान गतीचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड, परंतु चांगला चेंडू होता खऱ्या अर्थानं. ज्या वेळेला चेंडू खेळपट्टीवर आदळला आणि थोडासा वळण घेत असताना यावेळेला आखोडी टप्प्याचा चेंडू 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु सन्मान दिला गेला. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 20 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 20 धावा धावफलकावर येतात. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं थोडासा कॉन्फिडन्स दुणावला असेल नितेश पाटील सारखा खेळाडू. एक मिनिट. यस क्षमा असावी. 21 आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत. शुभम आमचा थोडासा चुकी करतोय, परंतु चुकी देखील माणसाच्या हातानच होते. 21 धावा धावफलकावर आहेत. नयन कालुष्टे एक मोठं नाव सातत्यानं आपण पाहतोय. दुसरीकडे अपकमिंग यंगस्टर आहे, साहिल आहे, त्यांना धावेंना रोख लागावा लागेल. जतीन होता, चेंडूला अडवला जातोय, मागे पुढे 2 साईडला पाहतोय, परंतु चेंडू होता 2 पायाच्या मध्ये.
सिंगल धाव तोपर्यंत धावफलकामध्ये ऍड केली जाते. 22 धावा धावफलकावर 2.2 चेंडूंचा खेळ आहे. पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु जातोय चेंडू यावेळेला डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद दुसरा करणच्या रूपानं. दमदार भारी अंगारे आमचे खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर. साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार षटकार. चौकार षटकार, चौकार षटकार. SK11 ही आमची जान, लीडर प्रवीण पाटील छान. SK11 ही आमची जान, प्रवीण पाटील दादा हे छान. चर्चा हीच हु बाजूत, चर्चा हीच हु बाजूत. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. यस, धन्यवाद डीजे. सामना रंगणार आहे नारंगी गावात. रंगलाय सामना. कालचा दिवस, आजचा दिवस, आज ग्रँड फिनालेचा दिवस. ज्याप्रमाणे सामना रंगला जातोय, आजच्या दिवसातील तिसरा सामना ग्रुप डी मधील दोन विनर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. धावपकांना आता थोडीशी कुठेतरी रोख लगावली जाते. नवीन फलंदाज दुसरीकडे आपण भावेश भाऊला पाहतो. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला काय आहे? बॅटची कडा होती परंतु नो चेंडू आहे. अर्थातच एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. वेगवान गतीचा मारा नक्कीच होता. चांगला चेंडू परंतु थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर आतापर्यंत 24 धावा धावफलकावर येतात. 2.4 चेंडूंचा खेळ आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने दिशा देण्याचे काम केलं जात आहे. 25 धावा 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. साहिल अतिरिक्त धावा नक्कीच पडलाय परंतु ॲक्युरेसी आहे, लेंथ आहे, लाईन आहे, टप्पा आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 26 धावा ह्या धावफलकावर येतात. चला यापुढील होणारा सामना दोन पराभूत संघ आणि त्यातील ती लढत आपण पाहतो. एकीकडे साई कृपा अर्णालाचा संघ असेल, दुसरीकडे टीम आगाशी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या इथे येऊन सज्ज राहायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. नवीन गोलंदाज आरू या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. आर्यन आहे, एक यंगस्टर आहे, खेळाडू, अतिशय ॲक्युरेसी आहे खेळाडूकडे, परंतु समोर दोन घनाघाती फलंदाज ह्या खेळाडूंना रोखावं लागेल. 26 धावा धावफलकावर आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. क्रिकेट हा मला अतिशय आवडतोय. म्हणजे नारंगी म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून ह्याच नारंगी नगरीकडे पाहिलं जात आहे. हेच नारंगीचं मैदान. विरार नगरी म्हटलं तर नारंगीचं ते मैदान. आणि आज क्रिकेटमय संपूर्णतः वातावरण आहे नारंगीमध्ये. आज येथे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट बाजूला आपण टर्फच्या मॅच पाहतोय, त्या बाजूला एक टेनिस क्रिकेटचं NCCचं मैदान. आज नारंगी एक क्रिकेटमय संपूर्णतः वातावरण. आणि आज तो सुपर संडेचा दिवस. बाजूला देखील आमच्या उजव्या हातावर देखील एक टर्फ आहे. म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट असं म्हटलं जातं ना, हा खेळ खरं तर इंग्रजांप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन ह्या नारंगीच्या भूमीमध्येच रोवली गेली होती. म्हणून या खेळाला संपूर्णतः भारत वर्षानं वेड लावून ठेवलंय आणि त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि क्रिकेट. नवीन फलंदाज. आज बॅटिंग क्रम थोडासा चेंजेस आहेत.
विमल सिंग 2 डाऊन 3 डाऊनची जागा घेऊन येत असताना पाहायला मिळत आहे. एक मोठी स्टार कास्टने भरलेला संघ सातत्याने आपण पाहतोय हा तेजस 11चा संघ. आतापर्यंत प्रेशर आहे, आतापर्यंत दबाव आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आरू मोठा कमबॅक करून दिलाय. विमल सिंग पुन्हा एकदा आखुडी टप्प्याचा चेंडू. आज खरं तर आखुडी टप्प्याचे चेंडू आज डोकंदुखी नक्कीच असेल. धाव्यांना रोख लगावले परंतु अतिरिक्त धावा जास्त येतात. अतिरिक्त धावेने धावफलक खुलताय फुलताय. आतापर्यंत 28 धावा ह्या धावफलकावर आहेत. प्रत्येक आमचा आयोजक असतील पियुष म्हात्रे बारकाईने लक्ष देतोय प्रत्येक ठिकाणी. कुठे काही कमी तर नाही आहे ना. आणि पियुषच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील आहे. कर्णधार आहेत. चांगलं आयोजन नियोजन सर्व एक सुरळीत असं आपण पाहतोय. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण गौरव पाटकर. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आहे. 29 धावा ह्या धावफलकावर आहेत. अंडरआर्म क्रिकेट जितकी बॉलिंग जितकी बॅटिंग तितकंच क्षेत्ररक्षणाला देखील महत्त्व दिलं जात आहे. आणि ते क्षेत्ररक्षण आपण सातत्यानं पाहतोय. हेच अंडरआर्म क्रिकेट आपण पाहायला गेलं ना तर 5 ते 6 वर्ष अगोदर जयेश एक शॉर्ट्स पॅन्ट चप्पल ह्या पद्धतीने खेळायला जायचं. परंतु आज अंडरआर्म क्रिकेटला ग्लॅमर आलंय. आज मोठमोठ्या लाखांच्या स्पर्धा SPL सारखी स्पर्धा MPL सारखी स्पर्धा येस 4 चेंडूंचा खेळ आई भवानी मारंबलपाडा सारखी स्पर्धा आणि हे आपण पाहतोय NPL सारखी स्पर्धा. एक मोठं आयोजन नियोजन आणि ह्या स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोचल्या आहेत. आणि त्या कारणास्तव ह्या स्पर्धेत आपण पाहतोय द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले ह्याच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात. द वसई तालुका द फायटर जेट प्रशांत घरात ह्याच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात. परंतु आज अगदी आखाती देशांपर्यंत जाऊन आपलं आज नाव कोरतायत. आज वसई तालुक्याचं नाव कोरतायत आणि ही सुरुवात आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटने केली होती. आज वेगळं ग्लॅमर आज असोसिएशन आणि असोसिएशनच्या माध्यमातून धावफलकावर 33 आहेत. 33 धावा 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 33 धावा. सायबा बी संघ नक्कीच थोडीशी डोकंदुखी. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये जास्त प्रमाणात आल्या आणि त्या कारणास्तव धावफलक आता खुलतंय फुलतंय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आर्यन पुन्हा एकदा सज्ज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला ट्रॅपच्या साईडने खेळला जातोय. धावचीची संधी सिंगल धाव. पंचांचं डिसिजन नॉट आउट. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. चला टॉस की बॉसच्या दोन्ही पराभूत संघ आपल्याला विनंती असेल आपण त्वरित मागाशी टीम साई कृपा अर्डाला आपण त्वरित या. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 34 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात आमचे शुभम मोरिया म्हणतात. आणि येणारे आता 35 धावेंचं आव्हान हे धावफलकावर हे कुठलं जाईल का ती येणारी काय वेळ दर्शवेल. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. की ही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. आमची की ही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. गाठसन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. डिबेन लाईव्ह अर्थातच टेक्निकल स्कोरर आमचे धनंजय मंगेल यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते ह्यांना देखील सन्मान दिला जातो. यांना देखील मान दिला जातोय. धनंजय मंगेल आपण या आपल्या शुभ हस्ते एक नारंगी ग्रामस्थक आणि स्वतः एक आयोजक देखील आहात. खऱ्या अर्थानं आज नारंगी घरच्या मैदानामध्ये आज टेक्निकल टीमचं काम करतायत. परंतु धनंजय यांच्या शुभ हस्ते धनंजय या. चला उशीर होतोय पटकन या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉइन हा स्विंग केला जाईल. 2 पराभूत संघ एकीकडे आपण पाहतोय. अजय पवार आहेत. धनंजय यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. दुसरीकडे दीपक आहे. दोन्ही खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. NPL असा आवाज येतोय आणि प्रथमतः NPL येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय टीम आगाशी संघ. धनंजय आपण पुन्हा आपल्या वर्कवर जायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आल्याबद्दल. हॅलो
फिल्डिंग करू पहिले. समोरचा संघ आपल्या शेजारचा संघ आहे, काय म्हणशील? आपलीच माणसं आहेत ती पण आपल्याकडचीच आहेत, तर मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ नाही घेत आहे, सामना चालू होतो त्या कारणास्तव दीपक जास्त वेळ नाही घेत आहे. ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूपच छान आहे आणि आम्ही पहिलं वर्ष झाले यावर खेळायला. टॉस का बॉस खूप छान आहे, देवीचं दर्शन पण झालं आम्हाला, बरं वाटलं. खूप सारे शुभेच्छा असतील. दीपक मला वाटतं जास्त बोलत नाही आहे. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय टीम आगाशी संघ आणि प्रथमतः फील्ड चूज केलेली आपल्याला पाहायला मिळतं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय, जिथे एक भलं मोठं आव्हान धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतंय. पंचांकडे दाद अक्षय पाटील आहे. यावेळेला डिसिजन काय आहे? डिसिजन काय आहे? येस, नॉट आउट, आउट. परंतु विवेक पाटीलचं बोट हवेत आहे. गडी बाद, पहिला गोल्डन डकचा शिकार. येस डीजे. मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. नारिंगी मैदानात NCC चषक आहे फेमस. या नारिंगी मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. चला 24-35 इक्वेशन. पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी आपण पाहतोय. जतीन, ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी होती, परंतु साहेब आहे. ज्याप्रमाणे आयुष नाईक यांनी उल्लेख केला होता की वाघ आहे वाघ, आणि तो वाघ पुन्हा एकदा मैदानामध्ये दहाडणार का, की येणारी काळ वेळ आता दर्शवणार. ऑनसाइडच्या दिशेनं धावचीची संधी, धावचीची संधी, धावचीची संधी होती, गमावली जाते. चुकी 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 मैदानामध्ये, आणि समोरचा खेळाडू खऱ्या अर्थानं वाघ आहे. KGF हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला असाल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी खतरनाक होती है, आणि हा घायल शेर आहे. हा आता मैदानामध्ये दहाडणार का, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु कोण विसरणार ते. आई भवानी मारंबल पाड्याची स्पर्धा. समोरचा संघ रेहांत दुर्गेश 11. एक चेंडू 10 धावेंची गरज आणि एक चेंडू 4 धावेवर सामना आणला होता. तोच मनीष शिंदळकर. BPL ची स्पर्धा. आता सर्व काही आठवावं लागेल आणि त्या प्रकारचा खेळ मनीषला करावा लागेल, कारण लक्ष पुन्हा एकदा 35 धावेंचं. या अगोदर 35 धावा चेस केल्यात. आता पुन्हा एकदा ती संधी, आता सुपर 10 मध्ये जाण्याची ती संधी. मनीष मैदानामध्ये राहणं तितकंच गरजेचं. संयमी खेळ, टेम्पर, हे सर्व काही यावेळी दर्शवतोय. म्हणतो गो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2 धावा धावफलकावर. थोडासा फंबल, परंतु निर्धाव चेंडू होतोय. शेवट देखील तितकीच गोड. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. पडतय गराणी किनाऱ्याला पाणी, पडतय गराणी किनाऱ्याला पाणी, पडतय गराणी किनाऱ्याला पाणी, पडतय गराणी किनाऱ्याला. माणसं लावल्यान ग हे तांसोडी मधीन बाया लावल्यान ग हे तांसोडी. कौस्तुभ मेहरा, एका नवापूर नगरीतील एक गोड आवाज यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये आज खरं तर सामना देखील त्यांनीच सुरुवात केला होता. आणि गंभीर पाटील, गंभीर आहे तो सब खंबीर आहे, आणि गंभीर देखील आता आलाय. 35 धावेंचा धावफलकावर मनीष शिंदळकर ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतोय, थोडासा हातभर वळण घेतोय. काय बात आहे. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव, आता सर्व काही हे झळकतंय. 35 धावेंचं आव्हान आहे, परंतु या वेळेला काय, ह्या वेळेला काय घडतंय. गडीबात मनीष शिंदळकर सन्नाट आहे संपूर्ण आता डगआउट मध्ये. गर्दी झाली पालखीला, आई माऊली तर गुणगान
माझ्या कान सप्तमीचे येडी चाल कधी कधी कसं होतं माहिती आहे का, मागचा दरवाजा ओपन असला ना की चेंडू कधी आतमध्ये येतो कळायला मार्ग नसतो. आणि कदाचित मनीषला जोडीला तेच झालं. ओ पुन्हा तेच ना मुन्ना ना, ये गलती ऑलरेडी पहली मैं की कर चुका हूं और भी कर गया. लगातार दुसरा विकेट. ये जसं आले तसं जावं लागलंय. गॉन. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. धन्यवाद डीजे. आईला मान दिलाय, खऱ्या अर्थानं आज आईला मान दिलाय. टॉस की बॉस सर्व काही आपण पाहतोय. संपूर्ण त्या ठिकाणी आई, एकविरा माता ही सर्व बॅनरवर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मैदान आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः गुलाबीमय वातावरण. आणि ह्या वेळेला मयूर पडळकर ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. प्रेशर आहे, दबाव आहे. आर्यन येतोय सिंगल धाव, कारण दुसरीकडून आशा आहे, अपेक्षा आहे. एक आशाचं किरण गौरव पाटकर अजून देखील स्ट्राईक एंडला खडा आहे. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे. हा खेळाडू सामना फिनिश करणं जाणतोय, परंतु त्या प्रकारचं आता एक्सेलेट करणं हे गरजेचं असेल. चार धावा धावफलकावरती आहेत. 35चा पाठलाग आहे आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहा अडचणी वाढल्यात आणि अशा वेळेला या अडचणीला एक वाव देणारा कुठला षटक देणार आहे. बॅकअप इकडे होता त्या ठिकाणी एकच धाव. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 5 धावा धावफलकावर. आता इक्वेशन बनले 12 मध्ये 30. या इक्वेशनचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. बगीचाना कोमाला राजा सारे काम नवरा पाहिजे मला नवरा पाहिजे मला. पहा आता नितेश पाटील आला गेलाय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये आमच्याच्या हंगामात सर्वात चर्चेत असलेला खेळाडू नखेरकार पहिल्याच चेंडूवर ब्रेकथ्रू आणून दिलाय. अजून एका विकेटचं बटन गॉन. पुन्हा कट केला चेंडूला पाठवलं. पहा पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं, कुठे घडलं, कोणाच्या अगेन्स्ट घडलं, कधी धावा आल्या, आता त्या गोष्टीचा विचार करतोय सायबा व्हीचा संघ. 35 धावांचा पाठलाग करत असताना कोणाविरुद्ध कशा प्रकारे सुरुवात करायची होती त्या गोष्टींचा विचार खूप उशिराने झाला होता. पहिल्या 2 षटकामध्ये बघितलं तर फक्त 5च धावा होत्या आणि त्यामुळे अडचणी वाढत गेल्याने जितके डॉट तितके अडचणी. आणि काय जबरदस्त फिल्डिंग आहे. मला वाटतं करण त्या ठिकाणी होते. येस करणच भाऊ होते, भाऊ. आणि फुलपाडा प्रीमियर लीगमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब या खेळाडूने जिंकला होता. नितेश पाटील पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल. पहा फक्त डॉट देत आहेत, मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. 35 धावांचा पाठलाग करत असताना सायबा बीचा संघ अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना धाव चेंडू येतात. षटक संपलं 3रं. या ऐकूया तोपर्यंत डिझेला. कल्पेशजी पाटील यांचं डीजे मॅन मंडप सांगितलं तरी काही हरकत नाहीये. मंडप सुद्धा त्यांचाच आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या आईए एकविरा क्रिकेट क्लब नारंगी बिग बॅश लीग 2025 मध्ये. आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे.
पहिला बॉल डॉट. काल आपण बघितलं, कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 6 संघ जे दाखल झाले होते आजच्या दिवसामध्ये. ग्रुप ए मधून आपण बघितलं तर पहिला संघ JKCC अर्नाला, त्यामधून दुसरा संघ गुरुदत्त मनवेलपाडा. ग्रुप बी मध्ये आपण आला तेव्हा JSM बोळींचा संघ, त्यानंतर आई भवानी मारंबलपाडा संघ. ग्रुप सी मधून आपण आला त्यावेळेला सायबा ए संघ आणि शेवटी बारोंडा माऊली हे संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर झाले. त्यामधून ग्रुप डी मध्ये आपण आलात त्यावेळेला पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली होती साईबा विरुद्धात साई कृपा अर्नाला, साईबा संघ विजय झाला होता. त्यानंतर 2 विनर संघ दरम्यान आपण मॅच पाहतोय आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. तेजस 11चा संघ मला वाटतं लगातार 2 मॅचच्या विजयाच्या पथावर आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. हितेश भोईर आलाय. डॉट बॉल, वेगवान चेंडू, लास्ट बॉल आणि अखेरकार अजून एक संघ सुपर 40 मध्ये दाखल होते. त्या संघाचं नाव आहे तेजस 11 संघ. चला आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या, ग बायांनो का ग तुम्ही रुसल्या. हे आहे काय पाहिजे बायांना? मान सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार मागतान सोनिया. मॅच नितेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॅटिंग करत असताना किती धावा? 9 धावा, 1 चौकार. बॉलिंग करत असताना 1च धावाचं षटक, त्यामधून 1 गडी बाद. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. तो ठरतो नितेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला नितेश आल्यात आणि मान्यवर पाहुणे